तर बोंधू अशोक खराच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे। विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। 1 एप्रिलपर्यंत बोंधू खरातचा मुक्काम हा कोठडीतच असणार आहे। बोंधू बाबा अशोक खराच्या पोलीस कोठडीत नाशिक जिल्हा कोर्टानं 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे। महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी अधिक कालावधीची गरज असल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं। सकाळी 11:30 वाजता बोंधूबाबा खरातला पोलीस बंदोबस्तात न्यायमूर्ती श्रीमती एम.व्ही. भराडेंच्या कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी एसआयटीचे तपास अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडेंनी खरातच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। शैलेंद्र बागडे, सरकारी वकील, आरोपी हा मास्टर माइंड आहे। तपास अधिकाऱ्यांना तो सहकार्य करत आहे। त्याच्या मोबाईलमधून जो डेटा रिकव्हर झालेला आहे तो समोरासमोर घेऊन चौकशी करायची आहे। पीडितांना जे पाणी, पेढे आणि खाद्यपदार्थ देत होता तेही तपासायचं आहे। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे। महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष या प्रकरणाकडे आहे। त्यानं खरेदी केलेली मालमत्ता आणि सर्व प्रॉपर्टीची माहिती घ्यायची आहे। या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे। अनेक पीडिता धाडस करून समोर येऊन जबाब देत आहेत। त्यामुळे पोलीस कोठडीची आम्हाला आवश्यकता आहे। आम्हाला आणखी 3 दिवस पोलीस कोठडी हवी आहे। अनेक महिलांना त्यानं भामटेगिरी आणि भोंदूगिरीच्या नावाखाली फसवलंय। अनेक महिलांचं आयुष्य त्यानं उद्ध्वस्त केलंय। सचिन भाटे, आरोपीचे वकील, सरकारी वकील आणि पोलीस रिमांड वाढवून मागण्यासाठी जी कारणं देत आहेत ती त्यांनी आधीही दिलेली आहेत। मागच्या रिमांडमध्ये पेनड्राईव्ह आणि व्हिडिओ अद्याप पूर्णपणे जप्त करायचे आहेत असं म्हटले होते। आताही ठोस असं कारण सांगितलं जात नाही। त्याची मालमत्ता आणि इतर सर्व माहिती घेण्याचा युक्तिवाद आधीही केला होता। वेगळं काहीही कारण नाही। जप्त मुद्देमालात पैसे, लॅपटॉप, एक मोबाईल, काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आहे ज्याचा रीतसर परवाना आहे। जिवंत काडतुसं आणि वापरलेल्या शेल्स अशा गोष्टी होत्या त्या आता कोर्टासमोर ठेवल्या जात आहेत। बाकी उर्वरित गोष्टींचा तपास करण्यासाठी आता आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नाही असं आमचं म्हणणं आहे। शैलेंद्र बागडे, सरकारी वकील, मोबाईलचा फॉरेन्सिक डेटा आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्यातील कोणाचे नंबर कोणत्या नावानं सेव्ह केलेत त्याची माहिती आरोपीच देऊ शकतो, म्हणून आरोपीकडे चौकशी करायची आहे। एम काळे, पीडितेचे वकील, आरोपी तपासात खरी उत्तरं देत नाही, सहकार्य करत नाही। पीडितांनी धैर्य दाखवून तपास यंत्रणेसमोर यायला सुरुवात केली आहे। अनेक कुटुंब या प्रकरणात उद्ध्वस्त झाली आहेत। आपण या प्रकरणाची दाहकता समजून घ्यायला हवी। यंत्रणेला पुरेसा वेळ तपासासाठी मिळायला हवा। कोर्ट, केस डायरी पाहिल्यावर तपासात प्रगती असल्याचं दिसतंय। आरोपीनं एकसारखा गुन्हा वारंवार केलेला आहे। अनेक पीडितांवर त्यानं अत्याचार केलेत। रिमांड रिपोर्टनुसार तपास अद्याप पूर्ण झालेला नाही। अनेक गोष्टी अद्याप तपासायच्या बाकी आहेत। आरोपीला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। तर महिलांना भुलवण्यासाठी खरातची विचित्र मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। तू सुंदर आहेस, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही असं म्हणत खरात महिलांना भुलवायचा। तसंच खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटीकडनं पुन्हा तपासणी केली जाते। खरातच्या केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस थक्क झालेत। नाशिकच्या बोंधूबाबा खरातचे रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। खरात गोड बोलून, स्तुती करून आणि भावनिक पातळीवर जवळीक साधून महिलांना जाळ्यात ओढायचा। बोंधू खरातची आणखी एक विचित्र मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। तू खूप सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी खरी क्षमता कुणालाच कळत नाही। अशा प्रकारे गोड बोलून खरात महिलांना जाळ्यात ओढायचा। खरात समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि देहबोलीचा अभ्यास करून त्याच पद्धतीनं संवाद साधत विश्वास संपादन करत होता। मनातील भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवत बाजू ओळखून खरात समोरच्या व्यक्तीला आपलंसं करायचा। विशेष तपास पथकानं शनिवारी खरातची सलग 10 तास कसून चौकशी केली। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली। या कार्यालयातील अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचा पाहून पोलीसही थक्क झाले। कॅनडा कॉर्नरमधील हे 210 चौरस फुटांचं कार्यालय म्हणजे बोंधू खरातचा महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा अड्डा बनलं होतं। लैंगिक अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या बोंधू खरात याच झेड ब्लॅक काचांच्या आड महिलांचं लैंगिक शोषण करायचा।
शनिवारी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी केलेल्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघड झाली. खरातच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरात संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि उद्योजकांचा काळा पैसा जमा करून व्याजानं द्यायचा. खरात हवालामार्फत देशविदेशात कोट्यवधींची हेराफेरी करायचा. खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाण्याची शक्यता आहे.